आयोजकांचा प्रामाणिक उद्देश, त्यांचे कार्य, या सभागृहातील चैतन्यपूर्ण उत्साहात चालू असलेला त्यांचा हा उपक्रम एक चळवळीचा छोटा पण डोंगरा एवढा प्रयत्न आहे. उपस्थित मान्यवरांना नमन करून मी आर्या गायकवाड माझ्या भाषणाला सुरुवात करते. ज्यांच्या एकतेने मुघलांचा माज मोडला, ज्यांच्या हुशारीने इंग्रजांची सत्ता हादरली, त्या मराठ्यांच्या रक्तात शौर्य आहे, बुद्धी आहे आणि बाणेदारपणाही आहे. पण आजच्या काळात हे रक्त तापतंय कोणासाठी, हेच तपासण्याची वेळ आली आहे. आणि यावर विचार मांडण्यासाठी मी आज तुमच्या समोर उभी आहे. हे भाषण नाही, ही गर्जना आहे, ही आठवण आहे त्या मराठा नावाच्या विजयसारख्या तत्वाची. कानामागून आली आणि तिखट झाली म्हणावी तशी परकीय संस्कृती पूर्वापार चालत आलेल्या मराठ्यांच्या चालीरीतींवर कधी आरूढ झाली हे कधी कळलंच नाही. वाढदिवसाला दीर्घायुष्यासाठी करायचा औक्षण मागासलेपणा मानत आपण केकवरच्या मेणबत्त्या विझवण्यात मोठेपणा मिरवत राहिलो. मराठ्यांच्या लग्न समारंभात सुद्धा उत्तर भारतीय संस्कृतीचे रीतिरिवाज घुसखोरी करत आहेत. हळूहळू आपल्या संस्कृतीची ओळख पुसली जात असल्याची खंत करण्यासाठी कुणाला वेळ नाही. 18 पगड जातीत विभागलेल्या मराठा समाजाला ज्या मराठी भाषेने एकत्र बांधून ठेवलं होतं, त्या मराठी भाषेवर आधी इंग्रजांनी इंग्रजी भाषेने आणि आता हिंदी भाषेने घाला घातलाय.